मंडळी, तूर भावात मोठी चढ दिसून येत आहे। यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण पसरले। यंदा पाऊस कमी झाल्यामुळे रब्बी पिकांवर परिणाम होईल अशी स्थिती होती। मात्र नोव्हेंबर अखेरीला जळगाव जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना काही प्रमाणात फायदा झाला। रब्बी हंगामातील धान्य खरेदीला सुरुवात झाली असून जळगाव बाजार समितीत हरभऱ्याला पहिल्याच दिवशी 5,800 रुपयांचा भाव मिळालाय। हमी भावापेक्षाही हरभऱ्याला 360 रुपयांचा जास्तीचा भाव मिळालाय। हरभऱ्याला हमी भाव 5,440 रुपये एवढा आहे। मात्र त्यापेक्षा जास्तीचा भाव बाजार समितीमध्ये मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसा आनंदाचं वातावरण आहे। बाजारात आता नवीन तूर देखील दाखल होत असून त्याचप्रमाणे तुरीच्या दरातही वाढ होत आहे। गेल्या आठवड्यापर्यंत 9,000 रुपयांवर आलेले तुरीचे दर आता 9,700 रुपयांवर पोहोचले। तुरीची आवक देखील बाजार समितीमध्ये चांगली सुरू असून भाव तगडा मिळत आहे। तुरीला 7,000 रुपयांचा हमी भाव आहे। मात्र हमी भावापेक्षा तब्बल 2,700 रुपयांचा अधिकचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे। आगामी महिनाभरात भावात काही प्रमाणात चढ उतार होईल असा अंदाज बाजार अभ्यासक सांगत आहेत।